रवा नारळ वडी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये पाव वाटी साजूक तूप टाकते। तूप गरम झाले, रवा टाकूया। लो टू मीडियम गॅसवर रवा भाजून घेऊया। रवा खूप लाल नाही करायचा, रव्याला हलकासा गुलाबीसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। सतत हलवत राहायचा। लो टू मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं रवा छान भाजून घेतलाय। रव्याचा रंग बदललाय, रव्याचा छान सुगंध सुटलाय। याच्यामध्ये 1 वाटी खोवलेला ओला नारळ टाकते। लो टू मीडियम गॅसवर 1 ते 2 मिनिटं परतून घेऊया। 1 ते 2 मिनिटं मिश्रण छान परतून घेतलंय। याच्यामध्ये थोडे काजू बदामाचे काप टाकूया। 1 मिनिटभर सर्व छान परतून घेतले। आता मी हे सर्व काढून घेते। कढईमधलं सर्व मिश्रण काढून घेतले। कढईमध्ये 1 कप साखर टाकूया। ज्या वाटीने आपण बारीक रवा ओलं खोबरं मोजून घेतले त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतली आहे। याच्यामध्ये पाव वाटी पाणी टाकते। गॅस कमी केलाय। आपल्याला साखर नुसती विरघळून घ्यायची आहे, साखरेचा पाक नाही करायचा। मंद गॅसवर सतत हलवत राहायचंय। साखर छान विरघळली आहे। याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा आणि ओलं खोबरं टाकूया। मंद गॅसवर सतत हलवत राहायचंय। मिश्रणाचा गोळा होईपर्यंत सतत परतवत राहायचंय। मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं हलवून घेतलंय। मिश्रण घट्ट होत चाललंय। मिश्रणाचा गोळा होत चाललाय। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा वेलचीची पावडर टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। मिश्रण कढई सोडायला लागलंय। मिश्रणाचा छान गोळा झालाय। आता हे मिश्रण आपण ताटात काढून घेऊया। ताटाला तूप लावून ठेवले। याच्यामध्ये मिश्रण ओतूया। पसरून घेऊया। वाटीला तूप लावून घेतले। याच्याने मिश्रण एकसारखं करूया। सर्व मिश्रण छान पसरून घेतले, एकसारखं केलंय। तुम्हाला वडी किती जाड किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही मिश्रण सेट करा। याच्यावर ड्रायफ्रूट्स टाकूया। काजू आणि बदामाचे काप आहेत। थोडंसं वाटीने प्रेस करून घेते म्हणजे ड्रायफ्रूट्स पडणार नाहीत। 2 ते 3 मिनिटांनी वडी कोमट झाली की आपण कापून घेऊया। वडी कोमट झाली आहे, कापून घेऊया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या वड्या तुम्ही कापू शकता। मी चौकोनी आकाराच्या वड्या कापते। थंड झालं की आपण या वड्या काढून घेऊया। अर्धा तास झालाय, वडी छान सेट झाली आहे। उलटण्याने अशा पद्धतीने वड्या सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे वड्या पटकन निघतात। वड्या काढून घेऊया। छान झाल्यात वड्या। आपली रवा नारळाची वडी तयार झाली आहे।